श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत की शनी महाराज हे सरळ मार्गी चाल चालणार आहेत आणि सरळ मार्गी चाल चालल्यावर कोणत्या राशीला त्याचा फायदा होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये आपली रास कोणती आहे हे नक्की लिहा. बघा मित्रांनो, की सध्या शनी महाराज हे वक्री आहेत, परंतु दिवाळीनंतर म्हणजेच काय की 14 नोव्हेंबर नंतर शनी महाराज आपली चाल बदलणार आहेत. म्हणजेच काय, शनी महाराज हे वक्रीचे सरळ मार्गी होणार आहेत, म्हणजेच ते सरळ मार्गी चालणार आहेत. आणि शनी महाराज हे सरळ मार्गी चालत असताना अनेक राशींवर त्याचा परिणाम होणार आहे, परंतु काही राशींवर हे विशेष असा परिणाम शनी महाराजांचा सरळ मार्गी चालायचा होणार आहे. तर त्यातल्या त्या कोणत्या 3 राशी आहेत आपण ते या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो बघा, की त्यातली पहिली रास आहे मिथुन रास. मिथुन राशीला सुद्धा शनी सरळ मार्गी चालायचा फायदा होणार आहे. त्यांची आर्थिक अडचण दूर होणार आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ मिळणार आहे. म्हणजेच काय, की त्यांचं जे आर्थिक त्यांना चणचण भासत होती ती ह्या 14 नोव्हेंबर नंतर आर्थिक चणचण भासणार नाही. त्याचप्रमाणे बघा, की त्यांची एखादे वाहन मिथुन राशीच्या व्यक्ती खरेदी करू शकतात किंवा नवीन मालमत्ता त्या खरेदी करू शकतात. एखादी नवीन त्यांना प्रॉपर्टी घ्यायची असेल किंवा एखादी गुंतवणूक करायची असेल तर ते 14 नोव्हेंबर नंतर त्या खरेदी करू शकतात. त्याचप्रमाणे बघा, की कुटुंबासह कुटुंबासह मिथुन राशीच्या व्यक्ती ह्या बाहेर फिरायला सुद्धा जाऊ शकतात. एखाद्या धार्मिक कार्यात त्या सहभागी होऊ शकतात. त्याचप्रमाणे बघा, की विद्यार्थ्यांना सुद्धा परीक्षेत यश 14 नोव्हेंबर नंतर मिळू शकते. ज्या विद्यार्थ्यांना आधी अपयश आलं असेल त्या विद्यार्थ्यांना 14 नोव्हेंबर नंतर यश नक्की मिळणार आहे. त्याचप्रमाणे बघा, की मिथुन राशीच्या व्यक्तींच्या जीवनात अनेक क्षेत्रात यशस्वी म्हणजे अनेक क्षेत्रात त्यांना यश मिळणार आहे. त्याचप्रमाणे बघा, की ज्यांचा व्यापार असेल, ज्यांचा व्यवसाय असेल, अशा मिथुन राशीच्या व्यक्तींना सुद्धा शनी सरळ मार्गी जाण्याचा अनेक फायदा होणार आहे. व्यापारात त्यांचा फायदा होणार आहे. व्यवसायात त्यांची उलाढाल वाढणार आहे. ज्या व्यवसायात त्यांची गुंतवणूक सुद्धा वाढणार आहे. एखाद्याचा व्यवसाय जर तोट्यात असेल, तो सुद्धा 14 नोव्हेंबर नंतर नफ्यात येणार आहे. त्यांच्या नफ्यात वाढ होणार आहे. बघा मित्रांनो, आताच आपण बघितलं, की मिथुन राशीच्या व्यक्तीला शनी सरळ मार्गी चालायचा अनेक अर्थाने फायदा होणार आहे. आणि मिथुन राशीच्या लोकांचं 14 नोव्हेंबर नंतर जीवनमान सुद्धा बदलणार आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बदलणार आहे. त्यांना सुख समाधानाचे शांतीचे दिवस 14 नोव्हेंबर नंतर येणार आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो, की पुढची रास आहे वृश्चिक रास. तर बघा मित्रांनो, वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सुद्धा शनी महाराज सरळ मार्गी जाण्याचा फायदा होणार आहे. जेव्हा 14 नोव्हेंबर नंतर शनी आपली चाल बदलतील त्यावेळेस वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सुद्धा फायदा होणार आहे. त्यांचं करिअर मध्ये बदल होणार आहे. ज्यांना नोकरी नसेल अशा व्यक्तींना नोकरी लागण्याची शक्यता आहे. ज्या वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरी असेल त्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. त्यांची पगारवाढ सुद्धा येणाऱ्या 14 नोव्हेंबर नंतर होऊ शकते. त्यांचे वरिष्ठ त्यांच्या नोकरीवर खुश राहतील किंवा आणि त्यांच्या कामावर सुद्धा ते वरिष्ठ त्यांचे खुश राहतील आणि त्यांना बढतीची नोकरीमध्ये शक्यता निर्माण होईल. त्याचप्रमाणे बघा, महिला वर्गासाठी वृश्चिक राशीच्या महिला वर्गासाठी 14 नोव्हेंबर नंतर अतिशय चांगले दिवस येणार आहे. त्यांचे सुद्धा आरोग्य सुधारणार आहे आणि ते सुद्धा आपल्या कुटुंबाबद्दल महिला बाहेर फिरण्यासाठी जाणार आहेत. त्यानंतर बघा, की आपली तिसरी रास आहे मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींना सुद्धा शनी सरळ मार्गी चालणार आहे, त्याचा फायदा होणार आहे. मकर राशीच्या व्यक्ती ह्या सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे बघा, की मकर राशीच्या व्यक्ती या एखादी धार्मिक यात्रा करू शकतात किंवा आपल्या कुटुंबाबद्दल त्या बाहेर फिरायला सुद्धा जाऊ शकतात. आपल्या कुटुंबाबद्दल ते सुख आणि शांतीचे दिवस घालवू शकतात, आनंदाचे दिवस घालवू शकतात. त्याचप्रमाणे बघा, की मकर राशीच्या व्यक्तींची जी आर्थिक समस्या असेल, पैशाची जर समस्या मकर राशीच्या व्यक्तींची असेल, ती 14 नोव्हेंबर नंतर सुटणार आहे. म्हणजेच काय, की शनी महाराज हे 14 नोव्हेंबर नंतर आपली चाल बदलल्यावर मकर राशीच्या व्यक्तींना अतिशय मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यासात लक्ष नसेल, अशा विद्यार्थ्यांचं सुद्धा अभ्यासात 14 नोव्हेंबर नंतर लक्ष लागणार आहे.
त्यांना परीक्षेत यश मिळणार आहे. तुमचा व्यवसाय सुद्धा वाढणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. तुमचं समाजात नाव वाढणार आहे. तुमचं समाजात नावलौकिक वाढणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींना अनेक प्रकारचा फायदा हा शनी महाराज सरळ मार्गी चालायचा होणार आहे. तर मित्रांनो बघा, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचप्रमाणे बघा की मित्रांनो, आपण आताच बघितलं की शनी महाराज हे सरळ मार्गी चालल्यानंतर कोणत्या 3 राशींना हा फायदा होणार आहे. त्यातली बघा की पहिल्या नंबरची रास होती मिथुन रास. त्याचप्रमाणे दुसऱ्या नंबरची रास होती वृश्चिक रास आणि तिसऱ्या नंबरची रास होती मकर रास. या 3 राशीला तर फायदा होणारच आहे. पण त्यानंतर अनेक राशींवर त्याचा दीर्घ परिणाम होणार आहे. म्हणजेच काय, जर कुंभ रास असेल तर कुंभ राशीच्या व्यक्तींना सध्या 7.5 चालू आहे आणि 7.5 हे लवकरच त्यांचं दुसरं चरण सुद्धा चालू होणार आहे. म्हणूनच बघा की कुंभ राशीच्या व्यक्तींना सुद्धा शनी महाराज हे सरळ मार्गी चालायचा फायदा होणार आहे. कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या अतिशय त्रासलेल्या असतील, दुःखात असतील, तर त्या व्यक्तींचं हे 14 नोव्हेंबर नंतर दुःख हे कमी होणार आहे. त्यांची पैशाचा जो अडचण असेल, ती पैशाची अडचण त्यांची कमी होणार आहे. त्यांचं जे हॉस्पिटलच्या त्या चकरा मारत असतील किंवा दवाखान्यात त्यांनी चकरा मारण्यात वेळ घालवला असेल, तो सुद्धा त्यांचा कमी होणार आहे. त्यांचं आरोग्य चांगलं राहणार आहे. त्याचप्रमाणे बघा, कुंभ राशीच्या कुटुंबातील ज्या व्यक्ती असतील त्या सुद्धा आनंदात आणि सुख समाधानात राहणार आहे. तर बघा मित्रांनो, की आत्ताच बघितलं आपण की कोणत्या राशीला फायदा होणार आहे. तर त्याचप्रमाणे बघा की शनी महाराज हे आता सध्या वक्री आहेत, परंतु 14 नोव्हेंबर नंतर नक्कीच ते सरळ मार्गी चालणार आहे आणि सरळ मार्गी जर शनी महाराजांनी चालली तर त्याचा फायदा हा मोठ्या प्रमाणात अनेक राशींना होणार आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींचं असेल किंवा वृश्चिक राशीच्या व्यक्तींचं असेल आणि किंवा मकर राशीच्या व्यक्तींचा असेल, आत्मविश्वास वाढवण्यास नक्कीच मदत होणार आहे. ज्या व्यक्तींचा आत्मविश्वास कमजोर असेल, तर त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. आणि मित्रांनो, लक्षात ठेवा की तुमचा जर आत्मविश्वास चांगला असेल किंवा तुमचा स्वतःवर जर तुमचा विश्वास असेल, तर तुम्ही कुठलेही अवघड काम असेल, तर ते तुम्ही नक्की करू शकता. त्यात यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि जर एखाद्या व्यक्तीला नोकरी नसेल, तर त्या व्यक्तीने सुद्धा 14 नोव्हेंबर नंतर नोकरीसाठी प्रयत्न करायचा आहे आणि ज्यांना नोकरी असेल, तर त्यांनी सुद्धा आपल्या कामावर प्रामाणिकपणे लक्ष देऊन, कामावर लक्ष केंद्रित करून तुम्हाला नोकरीची बढती सुद्धा येणाऱ्या 14 नोव्हेंबर नंतर मिळणार आहेत. म्हणजेच काय, की 14 नोव्हेंबर नंतर जेव्हा शनी महाराज आपली चाल बदलतील, त्यावेळेस अनेक राशीच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. ज्यांची आर्थिक समस्या असेल, त्यांचे दुःख असतील, ते दूर होतील. आणि त्यातल्या त्यात बघा मित्रांनो, की तुमची जर रास मिथुन असेल, वृश्चिक असेल किंवा मकर असेल, अशा व्यक्तींना तर नक्कीच त्याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. तर मित्रांनो, जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये आपली रास कोणती आहे हे नक्की जास्तीत जास्त लिहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे सुद्धा लिहा. तर मित्रांनो, चला, श्री स्वामी समर्थ.